नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सक्सेस टायपिंग प्रॅक्टिस सेंटर पुणे याचा संचालक जुनेद आज आपल्या समोर 2 दिवस जी आपली एमपीएससी ग्रुप सी स्किल टेस्ट एक्झाम झाली त्याची व्यवस्थित सविस्तर माहिती देण्यासाठी आलोय. तसंच आपण 2 दिवसापासून प्रत्येक विद्यार्थ्यांना तिथून लाईव्ह अपडेट देत होतो. प्रत्येक बॅचेस मध्ये काय होत होतं, प्रत्येक बॅचेसच्या विद्यार्थ्यांचं कसं कुठपर्यंत जात होतं, या सगळ्या गोष्टी आपण तिथं मी तुम्हाला वेळोवेळी सांगितलेलेच आहे. तरी पण आज मी यासाठी आलो की आपले जे विद्यार्थी गेलेले होते सगळे विद्यार्थी पास झालेले आहेत. सगळ्या विद्यार्थ्यांचा व्यवस्थित पॅसेज बसलेला आहे आणि जी भीती होती प्रत्येक विद्यार्थ्याला स्किल टेस्ट म्हणजे एक तारेवरची कसरत वाटायला लागते, पण तसं जर बघितलं प्रत्यक्षात तशी काही गोष्ट घडत नव्हती. एक प्रामाणिक कष्ट जर तुमचे असलं तर प्रामाणिक कष्टाला कधीही काही होत नाही. हा, काही गोष्टींना असं असतं की तुम्ही बर्डन घेतलं किंवा स्वतःहून प्रेशर क्रिएट केलं तर काही गोष्टी करतात. तसं आज आज ज्या मुद्द्यावर बोलण्यासाठी आलोय तर तो असं होता की जे आपले विद्यार्थी सक्सेस टायपिंग सेंटरचे जे विद्यार्थी तिथे गेले होते सगळ्या विद्यार्थ्यांना आज मी विचारून घेतलं आहे का त्यांची एक्झाम कशी होती, प्रत्येकाने काय काय फेस केलं, प्रत्येकाने काय काय केलं, त्यामुळे तुम्हाला पुढचे जे भविष्यात जे विद्यार्थी येणार आहे त्या विद्यार्थ्यांना ती योग्य माहिती मिळावी. तर त्यामुळे जो आपण पहिला 26 फेब्रुवारी 2026 जो पेपर झाला होता त्या पेपरमध्ये 4 शिफ्ट झाल्या होत्या. त्या 4 शिफ्ट मध्ये जे आयॉन डिजिटल होय पुणे इथे जे एक्झाम झाल्या त्या एक्झाम मध्ये त्यांनी 4 शिफ्ट मध्ये एक्झाम घेतली. डॉक्युमेंटेशन पासून आपण सुरू करू. डॉक्युमेंटेशन मध्ये त्यांनी काहीही जास्त मागितलेलं नव्हतं. त्यांनी पहिल्या दिवशी मराठीच्या दिवशी त्यांनी फक्त 3 गोष्टी घेतलेल्या होत्या. एक, तुमच्याकडे तुमचं हॉल तिकीट हवंय. दुसरं, तुमचं जो तिथं सर्टिफिकेट आहे त्याची झेरॉक्स हवी. त्यांनी ओरिजिनल मागितलेलं नव्हतं, फक्त तुम्हाला त्याची झेरॉक्स हवी होती. तिसरं, तुमचं जो आधार कार्डची झेरॉक्स ती हवी होती आणि ओरिजिनल आयडी प्रूफ तुमच्या जवळ असावं. आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल. ऑलमोस्ट सगळ्या विद्यार्थ्यांनी आधार कार्ड घेऊन गेलेले होते. ज्यावेळेस ते विद्यार्थी तिथे गेले त्यानंतर असं काही नव्हतं की विद्यार्थ्यांना खूप सारखं असं प्रेशर येण्यासारखं, कारण जे लोक तिथं घेत होते, आयोगाचे जे लोक होते ते खूप कोऑपरेटिव्ह होते. त्या लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने ट्रीट केलं, जसं की एखाद्या चांगल्या विद्यार्थ्यांना आपण ट्रीट करतो त्या पद्धतीने. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही त्यांच्याशी शेअर करू शकता, त्यांच्याशी बोलू शकता. एवढ्या चांगल्या पद्धतीने त्यांनी व्यवस्थित घेतलेलं होतं. तरी पण काही विद्यार्थी तिथे घाबरत होते, काही विद्यार्थी हे होत होते, त्यामुळं प्रॉब्लेम तो नव्हता. काही विद्यार्थ्यांना ज्यावेळेस ते सांगत होते की तुम्ही या पद्धतीने वर्क करा, ते त्या पद्धतीने वर्क करत होते. जसं की तिथले ते जे लोक होते ते खूप कोऑपरेटिव्ह होते. त्या लोकांनी एकदम व्यवस्थित तुमचे डॉक्युमेंट घेतले. डॉक्युमेंट घेतल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित बसायला जागा वगैरे सगळ्या विद्यार्थ्यांना दिली होती. तसंच तिथं गेल्यावर प्रत्येक विद्यार्थ्याला प्रेशर येतं असं नाही, पण खूप साऱ्या विद्यार्थ्यांना प्रेशर येत होता. ते विद्यार्थी प्रेशर घेत होते, कारण एक ह्युमन टेंडन्सी आहे, माणूस आहे, माणसाला थोडंसं एक्झामचं प्रेशर येत असतं. पण त्या ठिकाणी तिथे जाऊन त्यांनी इतकं प्रेशर क्रिएट नाही केलं की जेणेकरून तुम्हाला टायपिंगच करता नाही येणार, असं त्यांनी प्रेशर स्वतःहून क्रिएट केलं नाही. ज्यावेळेस त्यांना प्रेशर येत होतं 10 मिनिटाचा स्वतः एक पॉज घेऊन एक लांब श्वास घेतल्यानंतर ते जरा रिलॅक्स झाले आणि त्यानंतर त्यांनी काय केलं, प्रॅक्टिसला हे केली. पॅसेज जो येतो तो एकदम इझी मधला होता. जो मराठीचा पॅसेज होता हा एकदम इझी मधला पॅसेज होता. असं त्यात काही दुसरं नव्हतं. फुल स्टॉप आणि कॉमा या 2 गोष्टी सोडल्याशिवाय दुसरं काहीही नव्हतं. मराठीचं सांगतोय मी, मराठीचं त्याच्यानंतर आपण इंग्लिशकडे जाऊ, पहिले मराठीचं सांगतो. तर मराठीमध्ये असं काहीही नव्हतं. प्रत्येक गोष्ट एकदम व्यवस्थित होती. हा, जो फॉन्ट होता, आता आपण UTST यूज करतो, आपण GCC TBC यूज करतो, आपण टायपिंग जर्नल यूज करतो, आपण भरपूर सारे टायपिंग बडी असेल किंवा भरपूर सारे ऑप्शन होते आपल्याकडे, आपण सगळं यूज करत होतो. बट जो टायपिंग जर्नलचा जो फॉन्ट होता त्या टायपिंग जर्नलच्या फॉन्ट पेक्षा थोडासा बारीक होता, पण तो एकदम सुटसुटीत होता, दिसायला एकदम क्लिअर दिसत होता. असं होत नव्हतं की आपल्याला ते क्लिअर दिसत नाही. त्यामुळे त्याचं एक प्रेशर घेण्यासारखं नाही. तर तिथला फॉन्ट कसा होता, छोटा होता. मग एक असं समजून एक 18चा आणि एक 20चा फॉन्ट होता, कारण जो पॅसेज दिला होता तो एक 18चा फॉन्ट असेल आणि जो टाईप करत होता एक तो 20चा असेल फॉन्ट.
या पद्धतीने तो फॉन्ट होता. फॉन्ट एकदम व्यवस्थित दिसतो. आपल्याला देताना एक्झाम देताना व्यवस्थित एक्झाम देता येते. हा, त्यात एक्झाम मध्ये पण 3 टप्पे होते. जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता काही नवीन विद्यार्थी बघणार आहे व्हिडिओ, त्यामुळे नवीन विद्यार्थ्यांना पण माहिती असावं का तिथे गेल्यावर एक 32 मिनिटाची टेस्ट असते. 32 मिनिटामध्ये पहिलं कीबोर्ड टेस्टिंगचा 5 मिनिटाचा पॅसेज येतो. त्यानंतर 5 मिनिटाचा तुम्हाला ब्रेक मिळतो, ज्यात तुमचा कीबोर्ड चालत असेल नसेल त्यात तुम्ही चेंज करून घेऊ शकता. तर तो झाल्यानंतर तुम्हाला एक डेमोचा पॅसेज येतो जो 10 मिनिटाचा असतो. 10 मिनिटात आपले जे विद्यार्थी गेले होते त्यांनी काहींनी 10 मिनिटात पूर्ण पॅसेज मारला, काहींनी तो अर्धा मारून थोडा वेळ पॉज घेतला की जेणेकरून ते थोडे शांत राहावे. काहींनी पूर्ण केलं, काहींनी अर्ध केलं, जो तो आपल्या आपल्या पद्धतीने, कारण त्यांची जी प्रॅक्टिस घेतली होती ती व्यवस्थित घेतल्या गेल्यामुळे त्यांना ते मार्गदर्शन मिळालं. तर बाकीच्या पण विद्यार्थ्यांना मिळावं याची आमची एक दिनून अपेक्षा असते. तसंच त्यानंतर जो फायनल पॅसेज असतो डेमो पॅसेज, याच्यामध्ये 2 मिनिटाचा गॅप मिळतो. 2 मिनिटाचा ब्रेक मिळाल्यानंतर फायनल पॅसेज चालू होतं. आता फायनल पॅसेजच्या वेळेस काही विद्यार्थी आहे ना, जसं सगळे टायपिंगला सुरू होतात ना तसं स्पीडमध्ये घेतात. पण ऍक्च्युअल मध्ये तो एवढा मोठा पॅसेज नव्हता की एकदम स्पीडमध्ये करायला पाहिजे. पॅसेज होता एकदम व्यवस्थित बसतो. त्यांची ऑलरेडी आपण 1700-1800 कीस्ट्रोकची प्रॅक्टिस करणाऱ्यांना 1500 कीस्ट्रोक जास्त वाटत नाही. पहिली लाईन करताना थोडं स्लो घेतल्यानंतर मुलांचं बसायला लागलं. त्यानंतर मुलांनी स्पीड घेतली आणि एक 8 मिनिटं ठेवून 8 मिनिटात सगळे त्यांचे पॅसेज संपलेले होते. एक 8 मिनिटाच्या पॅसेज मध्ये त्यांना म्हणजे 1-1 मिनिट तरी राहिलं होतं. 1-1 मिनिटं राहिल्यानंतर असं नाही की खूप सारं हे आहे. 8 मिनिटात जर पॅसेज होत असेल तर काही विद्यार्थ्यांनी काय केलं, पॅसेज ऑलरेडी बसतो, आरामशीर व्यवस्थित टायपिंग केलं. व्यवस्थित टाईप केल्यामुळे त्यांचं काय झालं की तो बसायला लागला. असे पण काही मुलं होते त्यांनी व्यवस्थित 8-8 मिनिटात पण पॅसेज संपलेले. हा झाला होता मराठीचा पाठ. मराठीच्या 4ही बॅच मध्ये प्रत्येक पॅसेज हा एकदम व्यवस्थित होता. कोणताही वर्ड हा खूप मोठे मोठे शब्द आलेले नव्हते. एक जोड शब्द जर पकडले तर 12 शब्द किंवा 10 शब्द जोड शब्द असतील. त्यापैकी बाकीचे जेवढे पण शब्द होते ते सगळे 1-2-3-2-3 शब्द होते. मग ते जास्त प्रेशर क्रिएट पण नाही होत, एकदम इझी होतो. असा होता हा मराठीचा. आता जो आपण 27 फेब्रुवारीकडे, 27 फेब्रुवारीची जी एक्झाम झाली, 27 फेब्रुवारी मध्ये इंग्लिशचे होतं. तर इंग्लिशचे जे पॅसेज होते हा इझी मधला नव्हता किंवा हार्ड मधला नव्हता, हा मॉडरेट लेवलचा होता, एक मीडियम लेवलचा. यामध्ये जसं मी मराठीत सांगितलं त्यात फक्त फुल स्टॉप आणि कॉमा होता. पण ज्यावेळेस आपण इकडे गेलो इंग्लिशमध्ये, तर इंग्लिशमध्ये क्वेश्चन मार्क येत होते. एक 5-6 क्वेश्चन मार्क होते. काही हायफन आलेले होते, काही डॅश आलेले होते. अशा 2-3 गोष्टी आलेल्या होत्या. म्हणजे स्पेशल कॅरेक्टर मधले काही गोष्टी आलेल्या होत्या. या सगळ्या पॅसेज मध्ये होता. जसं जसं नंतरच्या बॅचेस होत गेल्या थोडं थोडं पॅसेज कमी होत गेला, पण त्यात स्पेशल कॅरेक्टर येत गेले. स्पेशल कॅरेक्टर आल्यामुळे मुलांना काहींची स्पीड कमी जास्त होत होती. बट ज्यांची स्पीड ऑलरेडी 2200-2300 आहे त्यांचा पॅसेज होऊन एक अर्धा मिनिट तरी उरत होता. कारण इंग्लिशला प्रत्येक विद्यार्थ्याला इंग्लिशला काय होतं, त्या इंग्लिशला खूप असं प्रेशर येतं. इंग्लिश आल्यामुळे काय होतं की आपले 2000 कीस्ट्रोक आहे. 2000 कीस्ट्रोक बसतील की नाही बसतील, आणि वेळ तर तेवढाच आहे. 10 मिनिटात तेवढंच पॅसेज बसवणे जरा अवघड झाल्यासारखं वाटतं. बट असं काही नव्हतं. जे 10 मिनिटात त्यांचा पॅसेज मारून पूर्ण कम्प्लीट करून 31 सेकंद 10 सेकंद राहत होते, ज्यांची स्पीड चांगली. ज्यांची स्पीड नव्हती, जे विद्यार्थी असे पण विद्यार्थी होते ज्यांचे फक्त 1850 ते 1900 कीस्ट्रोक जात होते, त्या विद्यार्थ्यांचे पण 1940 1945 म्हणजे जवळपास 1950 पर्यंत त्यांचे कीस्ट्रोक गेले. म्हणजे असं पण काही नाही का आपण जी प्रॅक्टिस करतो इथं कमी बसत असेल तर तिथं बसणार नाही, आणि असं पण नाही का आपलं इथं बसत असेल तर तिथे बसेल. आपण जर आपलं एन्झायटी वगैरे माइंड शांत ठेवलं, डोकं व्यवस्थित ठेवलं तर आपण बरोबर ते बॅलन्स करून तिथं व्यवस्थित ते काढून घेत असतो. त्यामुळं बाकीचं प्रेशर घेण्यासारखं नव्हतं. यासाठीच मी तुमच्या समोर आलो होतो. 2 दिवसात जे काही झालं, जे काही विद्यार्थ्यांचं विचारलं, त्या विचारण्यातून तुम्हाला तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवी, जेणेकरून पुढची जी एक्झाम आहे जून मध्ये जी आता मेन्स होणार आहे, म्हणजे आता जी ग्रुप सी ची पुढची एक्झाम येणार आहे मेन्स, त्यानंतर विद्यार्थ्यांना परत प्रॅक्टिस करावं लागणार. त्या विद्यार्थ्यांना पहिले प्रिपेअर पाहिजे. आणि सगळे जेवढे पण फ्लोर होते सगळ्या फ्लोअरला लॉजिटेक आलेलं होतं. काही लोक काय करतात की लॉजिटेक वर करा किंवा या कीबोर्डला करा त्या कीबोर्डला करा, विद्यार्थ्यांना फक्त पळवण्याचं काम करतात. विद्यार्थ्यांनी पण एक समजून घ्यावं, आयोग तुमचं काहीतरी खराब व्हावं असं कधीच त्यांच्या मनात नसतं.
ते पण त्यांना व्यवस्थित देत असतात. त्यामुळं लॉजिटेकचा कीबोर्ड हे मी वारंवार आमच्या विद्यार्थ्यांना कंटिन्यू सांगत होतो, तुम्ही दुसऱ्या कीबोर्डला करू नका, तुम्ही व्यवस्थित लॉजिटेकवर. काही ठिकाणी मुलं जायचे, तिथे ऍसर होता किंवा डेलचा होता, तिथं प्रॅक्टिस करायचे, जागा कंजेस्टेड जागेमध्ये करायचे. तर तुम्हाला एक व्यवस्थित प्लॅटफॉर्म हवा. आणि काही ठिकाणी मुलांनी दिली, आता मुलांनी सांगितलेले ते प्रकार, काही ठिकाणी टेस्ट दिलेल्या मुलांनी, मग काहींचे टेबल वरती, काहींचे टेबल खाली. एक आयडियल टेबल असला तर एक असावा. आता जसा तिथं आयोगाचे तिथं टेबल होता, तर मी स्वतः सक्सेस टायपिंग मध्ये एक ना एक बारीक गोष्ट अशी बसवलेली आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये. प्रत्येक गोष्ट जशी आपल्या इथं होती सेम तशी त्यांना तिथं पाहायला मिळेल. विद्यार्थ्यांचं इव्हन इथपर्यंत म्हणणं होतं की जेवढा आवाज आपल्या इथं होता तेवढाच आवाज होता, त्यापेक्षा जास्त नव्हता. त्यामुळे प्रेशर क्रिएट करायची पण गरज नाही. पुढे जे विद्यार्थी येणार आहेत त्या विद्यार्थ्यांनी लक्ष ठेवायचंय की मराठीला प्रॅक्टिस करावी लागते, पण इंग्लिशला थोडीशी जास्त करावी लागते. कारण 2000 किस्ट्रोक आहे, थोडस एक्स्ट्राची प्रॅक्टिस लागते आपल्याला. त्यामुळं पण असं होत नाही की आपल्याकडून होत नाही, ते सगळं व्यवस्थित होतं. इथपर्यंत सगळ्यांचं व्यवस्थित आहे. 2 दिवस आपण जे काही केलं, जे काही झालं ते व्यवस्थित केलेलं आहे. आता जे विद्यार्थी गेलेले होते सगळे विद्यार्थी पास झालेले. जे विद्यार्थी आता तिथं आहेत त्या विद्यार्थ्यांना फक्त एकच गोष्ट आहे का आता रिझल्ट बाकी आहे. लवकरात लवकर रिझल्ट पण येईल, रिझल्टला पण जास्त वेळ लावणार नाही. रिझल्ट किती एक पकडून झालं 1 महिना ते 1.5 महिन्याच्या आत तुमचा रिझल्ट लागून सगळं होऊन जाणार आहे. त्यामुळे त्याचं तुम्ही म्हणजे घाई करू नका, सगळं व्यवस्थित होणार आहे. आणि याच्यानंतर पण जे एक्झाम येणार आहे त्यांना सगळ्यांनी फोकस करा व्यवस्थित. आता जसं आपल्या सक्सेस टायपिंग मध्ये कोर्टाचे बॅचेस चालू झालेले आहेत. कोर्टाचे जे बॅचेसचे विद्यार्थी आहे त्या बॅचेसच्या विद्यार्थ्यांना पण मी वेगळं गायडन्स करणार आहे. तशा त्या विद्यार्थ्यांना पण वेगळं व्यवस्थित घेतलं जाणार आहे. त्यामुळं सगळ्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला जिथे योग्य मार्गदर्शन मिळत असेल, मग महाराष्ट्रात कुठेही असो, तुम्ही ज्या ठिकाणी राहतात महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्याला, जिथं तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळत असेल तिथं प्रॅक्टिस करावी, पण व्यवस्थित करावी, जेणेकरून लवकरात लवकर आपलं सिलेक्शन होऊन आपण लवकरात लवकर अधिकारी व्हावं. बस एवढं एक तुम्हाला जेणून सांगणं होतं. 2 दिवसात खूप काही झालं. जे विद्यार्थी पास झाले त्यांचा मनापासून अभिनंदन. जे विद्यार्थ्यांचं थोडंफार इकडं तिकडं झालं असेल त्या विद्यार्थ्यांनी रिझल्ट येईपर्यंत वाट बघा. रिझल्ट आल्यावर आपल्याला समजेल. काही मुलांना काय झालं, थोडेसे किस्ट्रोक कमी पडले, पण त्यांना असं वाटतं आम्ही फेल झालो. फेल झाले नाही. ऍक्च्युअल मध्ये समजा 2000 किस्ट्रोकचा पॅसेज होता, आपल्याला करेक्ट आणायचे होते. जर कॅटेगरीत असेल तर एक 1800 किस्ट्रोक करेक्ट आणायचे होते. आता विद्यार्थ्यांचे 10ही शब्द चुकले असतात, 10 शब्द, एक शब्द समजा 10 किस्ट्रोकचा पकडला तर 100 चुकतात ते, तरी पण तुमचे 1900 किस्ट्रोक असतात, तुम्ही पास होताय. जर एखाद्याने 1900 मारले त्यांनी 5-6 चुकवले असेल तरी पण त्याच्या 1800 वरती बसत असेल तरी पण तो पास होतोय. तसंच मराठीचं पण सेम आहे. मराठीत जर तुमचे 10 पण चुकले असेल, 1500 मारले असेल तर 1400 बसतो, तरी पण तुम्ही पास होता. हा ओपन मधून असेल तर तुम्हाला एक 93% अॅक्युरसी ठेवावं लागते, तसंच ते बसतं. त्यामुळे त्याचं प्रेशर घेऊ नका. रिझल्ट येईपर्यंत स्वतःला दोष देऊ बसू नका, मी फेल झालो की किंवा निगेटिव्ह होऊन पुढच्या येणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्ही स्वतःला बॅड इम्पॅक्ट करून घेता. असं काही करू नका. सर्व विद्यार्थी पास होते, फक्त तुम्ही स्वतःवर पेशन्स ठेवायची तयारी ठेवा. ओके. तर आता आपण इथपर्यंत आपण सगळं माहिती झालेली आहे आपली समोर. तरी आता जो शेवटचा महत्वाचा पार्ट आहे का, जसं आपण कोर्टाच्या सगळ्या बॅचेस चालू केलेल्या आहे, कोर्टाच्या बॅचेसच्या विद्यार्थ्यांना पण आपण व्यवस्थित मार्गदर्शन करणार आहे. ते विद्यार्थ्यांसाठी तर आहेत. जे विद्यार्थी पुढच्या एक्झाम साठी प्रिपेअर करताय ग्रुप सी साठी, त्या विद्यार्थ्यांचं अजून पण कोणाचं बेसिक व्यवस्थित नसेल तर आता वेळ आहे, तर ते बेसिक साठी आपल्याकडे येऊ शकतात. त्यांना योग्य मार्गदर्शन देण्यात येईल. तसे सगळ्या माहिती आम्ही युट्यूबला पुरं येण्यासाठी, एवढं व्हिडिओ मध्ये येण्यासाठी वेळ नसतो किंवा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला एवढं वेळ मिळत नाही. तर असं आमचं एक युट्यूब टेलिग्राम चॅनल आहे, सक्सेस टायपिंग पुणे. हा एक टेलिग्राम चॅनल आहे, डिस्क्रिप्शन मध्ये मी टाकणारच आहे, त्याला तुम्ही जॉईन व्हा. वेळोवेळी तुम्हाला कोर्टाची माहिती असेल किंवा कोणत्याही क्लर्कची किंवा टायपिंग रिलेटेड जेवढी पण माहिती आहे त्याच्यावर आम्ही ते टाकत असतो. त्यामुळं त्यावर तुम्ही जॉईन व्हा. ओके, धन्यवाद.